हाय फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीचा जो स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे त्याचा अभ्यास करूयात. मराठी विषयाचा पेपर आपण अभ्यासूयात. सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला, पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दांची योग्य जोडीचा पर्याय निवडा. तर या ठिकाणी विलंब, घाई अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. दुसरं बघा, खालील वाक्यातील नामांची संख्या किती. तर या वाक्यामध्ये शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवी, त्याच्यामध्ये 2 नाम आहेत बघा. तिसरा प्रश्न बघा, एक वचन आणि एक वचन यांची अयोग्य जोडी पर्यायातून निवडा. चूक, चुकी हे उत्तर आहे त्याचं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, ज, प, व, क, मा, न या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा, 5वा प्रश्न, अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बढया मारते या अर्थाची मन असलेला पर्याय निवडा. उथळ पाण्याला खळखळाट फार, पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 6वा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिनचुकता गोठ्याकडे परत येतात. पायवाट उत्तर असेल, पर्याय क्रमांक 1. 7वा प्रश्न बघा, अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडणे, पर्याय क्रमांक 2 असेल बघा. त्याच्यानंतर बघा, पॅसेज आलेला आहे, त्याच्यावरती उतार्यावरती काही क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन बघा, उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3 असेल बघा. भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. त्यानंतर 9वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही उतार्यामध्ये. तर चिमुकला हे विशेषण आलेले नाही. 10वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द उतार्यात आला आहे. पर्याय क्रमांक 4 हळू. त्याच्यानंतर 11वा ते 13वा प्रश्न बघा, या ठिकाणी कविता आलेली आहे आणि त्याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत. कोकणची राणी कोणाला म्हटले आहे. रेल्वे, पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी विशेषण विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1 डौलानं घाटवळणे. 13वा प्रश्न, डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आला आहे. करवंद, पर्याय क्रमांक 3. 14वा प्रश्न बघा, खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. पर्याय क्रमांक 4 व, द, धो, न. 15वा प्रश्न, बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा काफिला किनाऱ्याकडे निघाला. पर्याय क्रमांक 1. 16वा प्रश्न बघा, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यबुवांनी रामबाण औषध शोधले. त्यानंतर 17वा क्वेश्चन बघा, दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच वाक्यातील वाक्य पर्यायांतून निवडा. त्याच काळातील बरं का, त्याच काळातील वाक्य पर्यायांतून निवडा. सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. तर अशाच काळाचं वाक्य असेल आपण संध्याकाळी बाहेर जाऊ, भविष्यकाळ. 18वा प्रश्न बघा, खालील वाक्यातील एकूण किती विरामचिन्हे आली आहेत. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 8 एकूण त्या ठिकाणी दिसत आहेत बघा. थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. 19वा प्रश्न, खालील वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा. पर्याय क्रमांक 1 असेल स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन, हा उद्देश्य भाग असेल बघा. 20वा प्रश्न, माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. घराचा वरचा भाग, पर्याय क्रमांक 1. 21वा प्रश्न, पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता. परोपकार, पर्याय क्रमांक 2. 22वा प्रश्न बघा, खालील शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल. पर्याय क्रमांक 4 ऋण असेल बघा. पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल बघा. सेनानायक बापट, पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. या ठिकाणी चुकीची जोडी आहे, म्हणजे आन्सर क्रमांक 23व्याचं ऑप्शन नंबर 1 असेल. 24वा प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वया. क्रियापद याच्यामध्ये जातील आहे, पर्याय क्रमांक 3 असेल बघा, बरोबर उत्तर. 25वा प्रश्न, खालील जोडशब्द नसलेला पर्याय कोणता. तर जोडशब्द नसलेला पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 2 असेल सांजवात. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.